ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी या चकल्या बनवलेल्या आहेत ज्वारीपासून. त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी फुटाणे. फुटाणे किंवा डाळ आपण घेऊ शकतो. 1 वाटी फुटाण्याचं पीठ आणि 3 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं. आणि हे दोन्हीही पीठ मी चाळून घेतलेली आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला प्रमाण सांगते. 3 कप ज्वारीचं पीठ आणि 1 कप फुटाण्याचं पीठ. या ठिकाणी माझे 4 कप झालेले आहेत. आता एका कढईमध्ये आपण एवढंच पाणी घालायचं, म्हणजे 4 कप पाणी घालायचं, पण मी या ठिकाणी 5 कप पाणी घालते. 1 कप आपल्याला पाणी काढून घेता येईल. नंतर आपल्याला लागल्यास ते कामाला येतं, म्हणून या ठिकाणी हे 4 कप झालेले आहेत. आणि अजून 1 कप मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळलं की मी यामध्ये जसं तिखट हवंय त्या पद्धतीनं लाल तिखट घातलेला आहे. 2 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 2 चमचे धन्याचे पावडर, 2 चमचे ओवा आणि 1 चमचा काळ्या मिऱ्याची पूड आणि 1 चमचा हळद घालून घ्यायची. आणि आता हे पाणी छान उकळलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आणि जे पीठ आहे आपल्याकडे ते पीठ यामध्ये फक्त टाकायचं आणि थोडंसं हलवून 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण याला एकदम लो फ्लेम ठेवायची आणि वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटानंतर मी कढई खाली घेतली आणि चांगलं हलवून घेतलं. एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यास त्यामध्ये घातलेलं आहे, थोडंसंच थंड झालेलं आहे. यामध्ये पाण्यामध्येच घालायला हवं होतं. माझ्याकडे होममेड लोणी आहे, ते लोणी मी 1 चमचा घातलेला आहे. 5 कप उकळायला पाणी ठेवलेल्यामधून 1 कप पाणी मी काढून घेतलं होतं आणि तो 1 कपही पाणी आता आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. म्हणजे एकूण 5 कप पाणी लागलेलं आहे. यामध्ये तीळ आणि होममेड लोणी देखील मी घातलेलं आहे. तीळ आणि लोणी हे आपण उकळत्या पाण्यामध्येच घालायला हवे होते, कारण तीळ हे पुन्हा तळताना तडतडतात. म्हणून तुम्ही पाण्यामध्ये हे दोन्ही साहित्य टाका. चकलीचा साचा घेऊन त्याला सगळ्या बाजूनी तेल लावून घेते. चांदणी आहे, ही चांदणी आपली चकलीची घालायची आणि यामध्ये एक चांगला बसेल एवढा असा एक रोल बनवायचा आणि त्यामध्ये टाकून द्यायचा. आणि चकल्या नेहमी आपण बनवतो त्या पद्धतीनं या चकल्या पाडून घ्यायच्या. या चकल्या अजिबात तुटत नाहीत. आपण ज्या पद्धतीनं भाजणीच्या चकल्या बनवतो त्याच पद्धतीनं या सुद्धा चकल्या होतात. पाहू शकता तुम्ही. ही एक बॅच झाली माझी की मी लगेच या चकल्या तळून घेईल, कारण ज्वारीच्या चकल्या या थोड्याशा हडकल्या की त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते. म्हणून आपण एक बॅच झाली की लगेच तळून घ्यायच्या. आणि चकल्यासाठी अगदी कडकडीत तेल गरम करायचं आणि त्या चकल्या तळून घ्यायच्या, खमंग अशा तळायच्या. एवढ्या चकल्या माझ्या झालेल्या आहेत, त्या मी तळून घेते. त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं, तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आणि मग अलगदपणे त्यामध्ये एक एक चकली टाकायची. आणि चकली टाकल्या टाकल्या खूप फेस येतो. तो फेस जेवढा वेळ संपत नाही तेवढा वेळ चकलीला आपण हातही लावायचा नाही. जेव्हा आपण चकल्या व्यवस्थित तळत नाही त्यावेळेस त्या मऊ पडण्याची शक्यता जास्त असते. मग आपल्याला वाटतं आपलं काय चुकलं. काहीही चुकलेलं नसतं, फक्त चकल्या व्यवस्थित तळण्यात आलेल्या नसतात. आणि आता तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील टाका.
आणि पाहू शकता तुम्ही किती खुसखुशीत झालेल्या आहेत ते. अच्छा, पुन्हा भेटू. तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.